नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोडे घालून भात करणार आहोत. त्यासाठी सोडे घेतलेत. सोडे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि कोमट पाण्यामध्ये 15 मिनटं भिजत ठेवलेत. सोडे छान भिजलेत. 2 ते 3 पाण्याने सोडे आपण स्वच्छ धुवून घेऊया. 1 वाटी कोलम तांदूळ घेतला आहे. सोडे भात करण्यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी सोडे घेतलेत. सोड्याचा भात करण्यासाठी आपण एक वाटण करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे सुकं खोबरं, अर्धा इंच आलं, 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची आणि थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहेत. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता जाडसर वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता जाडसर वाटून घेतलं आहे. अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं. वाटणाचा छान सुगंध सुटला आहे. या वाटणामुळे भाताला छान चव येते. बाऊल घेतला आहे. बाऊलमध्ये तांदूळ टाकूया. 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत. 3 पाण्याने सोडे स्वच्छ धुवून घेतलेत. भात करायला घेऊया. सोडे भात करायला घेऊया. भात आपण कुकरमध्ये करणार आहोत. गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. हा भात तुम्ही पातेल्यात किंवा कढईतही करू शकता. कुकर गरम झाला आहे. 2 चमचे तेल टाकते. तेल गरम झालं आहे. छोटा 1 चमचा जिरं टाकूया. जिरं छान फुललं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतला आहे, तो टाकूया. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया. कांदा खूप लाल नाही करायचा. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत, कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान परतला गेला आहे. याच्यामध्ये खडे मसाले टाकूया. 1 तेजपत्ता, 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, 3 लवंगा आणि 5 काळी मिरी. हा खडा मसाला टाकूया. परतून घेऊया. गॅस मी कमी केला आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. सर्व छान परतलं गेलं आहे. 1 छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, तो टाकूया. मीडियम गॅसवर टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं टोमॅटो छान परतून घेतला आहे. याच्यामध्ये धुवून घेतलेले सोडे टाकूया. मंद गॅसवर 2 मिनटं सोडे छान परतून घेऊया. सतत हलवत राहायचं. सोडे छान परतले गेले पाहिजे. मंद गॅसवर 2 मिनटं सोडे छान परतून घेतले. याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया. याच्यामध्ये आपण न भाजताच खोबरं घेतलं होतं. खोबऱ्याचा, आलं लसणाचा, हिरवी मिरचीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत 2 मिनटं आपण हे परतून घेऊया. 2 मिनटं वाटण छान परतलं गेलं आहे. छोटा पाव चमचा हिंग टाकूया. छोटा अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणा पावडर. सर्व मसाले परतून घेऊया. गॅस मी कमी ठेवला आहे. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकते, म्हणजे मसाले खाली करपणार नाहीत. मसाले छान मिक्स होईपर्यंत 2 मिनटं परतून घेऊया. मसाले छान परतले गेले. याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकूया. याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा तांदूळ आपण वापरू शकतो. 1 मिनिटभर तांदूळ परतून घेऊया. आपण याच्यामध्ये 1 हिरवी मिरची वाटलेली आहे. त्या अंदाजाने आपण लाल मिरची पावडर टाकायची आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तांदूळ छान परतले गेलेत. सर्व छान मिक्स झाले. या वाटीच्या प्रमाणात आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते. याच्यामध्ये आपण 1.25 वाटी पाणी टाकणार आहोत. ही 1 वाटी, पाऊण वाटी. चवीनुसार मीठ. सर्व मिक्स करूया. भाताला छान उकळी आली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर मिक्स करून घेऊया. कुकरला झाकण लावते, शिट्टी लावते. मंद गॅसवर 2 शिट्ट्या करून घेऊया. कुकर थंड झाला आहे. झाकण काढून बघूया. छान झाला आहे भात. भाताचा छान सुगंध सुटला आहे. प्लेटमध्ये सर्व करूया. आपला सोडे भात तयार झाला आहे. प्लेटमध्ये सर्व केला आहे. छान झाला आहे भात. भाताचा छान सुगंध सुटला आहे. भात छान शिजला आहे. मोकळा सुटसुटीत झाला आहे. भातावर थोडीशी कोथिंबीर टाकते. हा भात चवीला खूप छान लागतो. घरगुती साहित्यातून होतो. झटपट होतो. पावसाळ्याच्या दिवसात किंवा इतर वेळीही असा झटपट सोडे भात आपण करू शकतो. भातासाठी सोडे घेताना सोडे 15 मिनटं कोमट पाण्यात भिजत घालायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.